आज 15 दिवस झाले बरामपूर गावामध्ये 2 टँकर चालू होते, परंतु अचानक काल मंगळवारच्या दिवशी आम्हाला अचानक PA साहेबांचा आमदारचा फोन आला आणि हे टँकर बंद करायचे। आम्ही म्हटलं का बंद करायचे, विषय आम्हाला तहसीलहून आदेश आलेला आहे की टँकर बंद करा। मग आम्ही आज या ठिकाणी सर्वच महिला मंडळींना सांगितलं बुवा टँकर बंद झाले। मग त्यांनी सर्वांनी विचार केला, ती म्हणले बुवा आपल्याला मोर्चा काढायचा आहे आणि त्या मोर्चाच्या हिशोबाने आपण आज हंडा मोर्चा घेऊन या तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी हजर झालेलो आहे। मी राजेंद्र पवार। प्रशासनाने जे आता सध्या आमच्या तालुक्यामध्ये पाण्याची परिस्थिती अतिशय भीषण अशी होती। साधारणतः आमचे तालुका हा दुष्काळी भाग असल्यानं 4 महिने अतिशय पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती असते। या ठिकाणी माणसाला जनावराला पाणी पिण्यासाठी सुद्धा उपलब्ध होत नाही। अशा परिस्थितीमध्ये आमचे आमदार रोहितदादा पवार यांनी या ठिकाणी त्यांच्या संस्थेमार्फत वैयक्तिक टँकर सुरू केले होते। वास्तविक पाहिलं तर हे टँकर बंद करण्याचं काहीच प्रशासनाला कारण नव्हतं। परिस्थिती अशी आहे की पाण्याची भीषण परिस्थिती लक्षात घेता दादांनी ते सुरू केले होते। त्याच्यामध्ये कुठेही जाहिरातबाजी केलेली नाही, कुठेही पोस्टरबाजी केलेली नाही, टँकरवर कुठेही त्यांची जाहिरात नाही। आणि असं असताना सुद्धा केवळ व्यक्तिगत द्वेषापोटी हे टँकर जाणीवपूर्वक या ठिकाणी बंद करण्याचं काम प्रशासनाने केलेले आहे। आता पाणी देणं सध्या अतिशय गरजेचं असताना हा विचार प्रशासनाकडे नाही। आता शासनाचं जर पाणी त्यांना द्यायचं असलं लोकांना, त्यासाठी लाल फितीमधला कारभार असतो, त्याला द्यायला वेळ लागतो। परंतु ते येईपर्यंत दादांनी टँकर सुरू केले होते, बंद करण्याची काही गरज नव्हती ना। आता वास्तविक इतकी वाईट परिस्थिती, महिलांनी आता या ठिकाणी मोर्चा काढलेला, हंडा मोर्चा अतिशय आक्रमक महिला झालेल्या आहेत, कारण त्यांना ह्या परिस्थितीत तोंड द्यावं लागतं। महिला वर्ग आता प्रचंड चिरलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये पाणी देणं फार गरजेचं आहे। दादांनी केलेलं हे पुढं परत आता ह्या टँकर प्रशासनाने सुरू करावे अशी मी त्यांना विनंती करतो। काय भानगड आता टँकर सुरू केलेले होते की आम्ही टँकर चालूच्या असं विरोधक सांगतात, फक्त आम्ही त्यांना स्टिकर काढायला लावले, ते माझं राजकारण करतायत असं त्यांचा आरोप आहे। राजकारणाचा विषय काय नसेल, काय टँकर चालू करून तुम्ही एका संस्थेला घाबरताय का? टँकरवर कुठला दादांचा फोटो नाही, दादांचा फोटो नाही, त्यांच्या पक्षाचं चिन्ह नाही, पवार साहेबांचा फोटो नाही। कर्जत जामखेड एकात्मिक संस्था, या संस्थेचं लोगो स्टिकर आहे, त्याच्यावरती नाव आहे। मग सरकार या संस्थेला घाबरते का? ह्यात कुठलं राजकारण आलं? फक्त पाण्याचा प्रश्न आहे ना, पाण्यावर राजकारण करून ह्यांचं मागणार आहे का? जनतेसाठी करतात ना, जनतेला पाणी देतात ना दादा काय राजकारण करणार किंवा त्याच्यावरती त्यांचा लोगो लावून प्रचार करत नाही। त्यांना बी कळतं ना आचारसंहिता चालू आहे, आचारसंहितेचा भंग होईल, त्यांना बी कळतं, ते बी नेतेत ना। महाराष्ट्राचं भविष्य आम्ही त्यांना 22 मुख्यमंत्री ह्या हिशोबाने पाहतो। आम्ही परत नंतर इथं बसणार ना, तहसीलला नाही येऊन बसणार आम्ही, तर आम्ही नंतर खंडा चौकात बसू, रस्ता रोको करू, आम्ही पण टँकरच चालू करू। कारण परत इतकं उन्हाळा बेकार आहे की असं बाहेर जरी 5-10 मिनिटं काम करायचं म्हणजे माणसाला शक्य नाही, आणि पाण्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही। त्याच्यामुळं टँकर 100% चालू होणार एवढा आम्हाला दादावर विश्वास आहे, आणि दादा ते टँकर चालू करणार हे 100% खरं। पवार यांनी लोकांसाठी मोफत टँकर चालू केले पाण्याचे, ते काही विरोधकांनी बंद केले। जोपर्यंत टँकर चालू होत नाही तोपर्यंत आम्ही असे आंदोलन वेळोवेळी करत राहणार आहेत। त्यामुळे प्रशासनाला सांगणं आहे की लवकरात लवकर टँकर चालू करून जनतेला सहकार्य करावं। या ठिकाणी आज जामखेड तहसील कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा निघालेला आहे, आणि या ठिकाणी बरमपूर येथील काही युवक आपल्याला या ठिकाणी प्रतिक्रिया देण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहूयात की नेमकं त्यांच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आपल्या गावात। आज आम्ही एक छोट्याशा लहानशा गावातून, या बरमपूर खेड्या गावातून आमच्या हक्काच्या लढाईसाठी म्हणजे आमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी इथं आलो। पण काही महाशयांनी अथवा काही या सरकारांनी की आमच्या या बरमपूर गावाचे दादांचे टँकर चालू होते, ते काय महाशयांनी ते बंद केले। पण त्यांना एक सांगू इच्छितो, जो कर्तृत्वासाठी, जो नेतृत्वासाठी आणि जो विचारासाठी लढतो ना, त्याचं नाव रोहित दादा आहे। आणि एक लक्षात ठेवा, ही जनता, ह्या जनतेसाठी जो सतत
या कार्यक्रमासाठी असू द्या, महिला माझ्या बंधू भगिनीत आज 20-20 किलोमीटर 10-10 किलोमीटर आमची रान आहे साहेब. तिथं पाणी गढूळ आहे. विहिरीतनं पाणी आणतो तर आम्ही आता 4 दिवस झाला टँकर बंद आहेत. कसं करायचं आम्ही? जर विचार केला तर आमच्या महिला आज त्या पाण्याने दुष्काळग्रस्त आहेत. आमच्या दादांनी जे टँकर आम्ही नुसता एक फोन केला, दादा टँकर चालू करा. आज 2 महिने झालं टँकर चालू साहेब. पण ह्या सरकारनं या 3 गाडी आणि कामबी गाडी या सरकारनं आमचं पाणी बंद केलंय. त्यांना सांगू इच्छितो, येणाऱ्या या लोकसभेला, या विधानसभेला तुमचा आम्ही दारुण पराभव केल्याशिवाय राहणार नाही. ही कर्जत जामखेडमधून सोनू बळे ही ग्वाही देतोय. अतिशय तीव्र भावना त्यांनी आपल्या मनातल्या सोनू बळे या युवकांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. मात्र तरी देखील आता या प्रशासनाला जाग येणार का, टँकर सुरू होणार का नाही, याबाबत आता आपल्याला पाहणं खूप उचित ठरणार आहे.